हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर बी एडच्या प्रॅक्टिकल एक्झामला जाण्यासाठी बी एडच्या प्रॅक्टिकल एक्झामचे जे टीचिंग एड्स असतात मटेरियल असतात ते बनवायचं होतं. आता टीचिंग एड्स बनवण्यासाठी कार्डशीट पेपर आणला होता आणि ते बनवणे मी तर काय बनवत नव्हते, पण माझ्या बहिणींच्या मदतीने मी ते सगळं बनवून घेत होती. अशा मदतीने त्यांनी टीचिंग एड्ससाठी आता मला पहिल्यांदा असं बनवायचं ठरलं की मला फ्लॅश कार्ड बनवायचे ठरले. आणि फ्लॅश कार्ड बनवण्यासाठी मी जो कार्डशीट पेपर होते त्याच्यावरले 4 समान भाग करून घेतले आणि ते असे व्यवस्थित असे कापून घेतले. आणि तेच करण्यासाठी आता जे प्रॅक्टिकल एक्झाम आहे बी एडचे त्यासाठी आम्हाला टीचिंग एड्स 3 टीचिंग एड्स सांगितले वेगवेगळ्या प्रकारचे. मग त्यामध्ये म्हटलं की एखादं फ्लॅश कार्ड बनवू, एक आपल्याला फलक लेखन होईल आणि एक चार्ट असेल की ज्यावरती जे मॅथचं माझं प्रॅक्टिकल असल्यामुळे माझा मॅथचा जो विषय होता तो होता क्षेत्रफळ. मग आता क्षेत्रफळ म्हटल्यावर मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्रफळ कसे असतात, क्षेत्रफळाचं सूत्र कसं आलं हे सांगायचं होतं. मग त्यासाठी त्यांचेवाले जे पूर्वज्ञान आहे त्यासाठी काही टीचिंग एड्स बनवायचे होते. मग त्याच्यासाठीच मी हे फ्लॅश कार्ड बनवत होते. फ्लॅश कार्ड बनवून झाल्यावरती मला बनवायचे होते, मला चार्ट लिहायचा होता आणि चार्ट लिहिल्यानंतर मला करायचं होतं ते म्हणजे आपल्याला फलक लेखन. आणि फलक लेखन वगैरे हे सगळं करून उद्या प्रॅक्टिकल एक्झामला जाताना हे व्यवस्थितपणे झाकून पेपरने कवर करायचं होतं आणि घेऊन जायचं होतं. अशा प्रकारे मी माझंवालं हे काम चालूच होतं. आणि तुम्ही बघताच आहे की मी तर काही नाही, मी फक्त व्हिडिओ काढायचं काम करते, बाकी सगळे काम माझी बहीण करते. मग तिने पहिले रेषा मारून घेतलेल्या त्याची व्यवस्थित बॉर्डर वगैरे केली. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, ज्यावेळेस आपण लेक्चर घेतो किंवा टीचिंग करतो स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये असो त्यावेळेस आपल्याला टीचिंग एड्स हे महत्त्वाचे असतात. आणि टीचिंग एड्सने मुलांना कन्सेप्ट समजण्यास कळण्यास बी सहज आणि सोपे जाते. आणि आपल्याला पण शिकवताना मुलांना व्यवस्थित समजावून सांगता येते की आपल्याला त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. आणि दोघांना पण सोयीस्कर होते, आपल्याला पण शिकवताना सोपे जाते आणि मुलांना पण कन्सेप्ट लवकर कळते. यासाठी टीचिंग एड्स बनवणं महत्त्वाचे असतं. मग माझं पण तेच चाललेलं होतं की टीचिंग एड्स व्यवस्थित बनवून घेऊया जेणेकरून मुलांना जे क्षेत्रफळाचे सूत्र आहे ते व्यवस्थित कळतील. आणि ह्यासाठीच चालू होतं. आता हे मी जे कळते हे जे फ्लॅश कार्ड हे माझ्यावाले होते की प्रस्तावनेसाठी, म्हणजे त्यांचे जे पूर्वज्ञान आहे हे तपासण्यासाठी किंवा त्यांना किती कळलेलं आहे मागचं याच्यासाठी माझं हे फ्लॅश कार्ड बनवते. मग फ्लॅश कार्डमध्ये त्यांना होते आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र, चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र, असे वेगवेगळे सूत्र होते. मग माझे ते 4 फ्लॅश कार्ड बनवून घ्यायचे होते आणि ते बनवल्यानंतर मला पुढे होतं चार्ट रायटिंग करायचं होतं. आणि अशा प्रकारे आमचं चालू होतं काम, लिहायचं खोडायचं सगळेच चालू होते. तुम्ही बघताच आहे की अशा प्रकारे आमचे जे फ्लॅश कार्ड आहे ते तयार करायचे चालू आहे आणि हळूहळू ही तयारी होत आहे. तुम्ही बघताय आयताचं झालं आहे. अशाच प्रकारे त्रिकोणाचे सूत्र तयार करून घेते. आयत झालं आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र टाकून घेते. आता हे मी जे पहिले पेन्सिलने लिहून घेतले त्यानंतर मी मार्करने व्यवस्थित लिहून घेते जेणेकरून पुढे व्यवस्थित दिसेल. आता हे लिहून झाल्यानंतर पुढे त्रिकोणाच्या काटकोणाचे क्षेत्रफळ लिहून घ्यायचे, चौरसाचे पण लिहायचे आहे. आता हे चौरसाचे करायला घेतले. याच्यावर पण मी पहिले काय केलं होतं की पेन्सिलने लिहून घेतलं होतं आणि नंतर ते मार्करने करते की जेणेकरून जर चुकलं तर आपले जास्त खाडाखोड होणार नाही किंवा विचित्र दिसणार नाही आणि जेणेकरून आपला कार्डशीट पेपर पण वाया जाणार नाही. मग यासाठी पहिले पेन्सिलने लिहून घेतलं आणि त्यावरती मार्करने लिहून घेते. असं करून नजरला व्यवस्थित अशा प्रकारे फ्लॅश कार्ड तयार होत आहे. आणि असे माझे फ्लॅश कार्ड वगैरे तयार झाले. त्यानंतर मी पोस्टर रायटिंग पण करून घेतली होती. माझे पोस्टर अशा प्रकारे बनवून घेतले आणि यानंतर अशा प्रकारे फलकलेखन करून घेतले होते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं. पेपरने व्यवस्थित प्रकारे कवरअप वगैरे करून घेतले, बॅग घेतले आणि निघाली. आता जी होती मी खेडेगावात राहते आणि खेडेगावात आम्हाला जायचं असतं की स्टँडवरती जायचं असतं. मी मोटरसायकलवर असं व्यवस्थित प्रकारे ते पकडून आणि व्यवस्थित असे निघाले. आता गाडीवर जात असेल तर मला दिसतो आहे की हा जो पूर्ण परिसर आहे खेडेगावातला परिसर आहे. अशा प्रकारे हा खेडेगावातला परिसर तुम्हाला दिसतो आहे. आणि यानंतर मी पोहोचते ते येवल्यामध्ये. तर येवल्यामध्ये मी आले. इथे माझं तुम्ही बघताय आम्हाला कंपल्सरी साडी सांगितली होती, साडी नेसून प्रॅक्टिकल एक्झाम द्यायची. इथं टीचर वगैरे म्हणून ते साडी नेसून आले. त्यानंतर आम्ही बसमध्ये चढलो. तुम्ही बसमध्ये भरपूर गर्दी, पाय ठेवायला पण जागे नाही आणि आम्ही अशा प्रकारे उभे राहून बसचा प्रवास केला. बसमध्ये बसलो आणि पोचलो आता फायनली कॉलेजला. जी शाळा आम्हाला दिलेली होती प्रॅक्टिकल एक्झामसाठी लेक्चर घेण्यासाठी आम्ही त्या शाळेत पोचलो आहे. तुम्ही बघताय शाळा. आणि आता इथून पुढे आता लेक्चर घ्यायचे. लेक्चर झाले की भेटूयाचं आपण. तर लेक्चर झाल्यानंतर आलो परत बस स्टँडवरती. बस स्टँडवर वाट पाहतोय बसची, ती काय लागल्यानंतर बसमध्ये बसलो. पण ह्यावेळेस बसमध्ये बसायला जागा भेटली होती. आणि तुम्ही बघताय की बसमध्ये व्यवस्थित बसले, हा खिडकीतला व्ह्यू आणि चाललं आहे. माझ्या शेजारी बाबा बसलेले होते
आणि अशा प्रकारे तिकडे येताना व्यवस्थित जागा भेटली आणि आलो. तिकडनं आल्यावरती आता एवढ्यात आल्यावरती सकाळचं गेलं वगैरे आणि तिथे जेवण वगैरे पण नाही केलं. तिकडनं आलो तर थोडीशी भूक लागली. मग तिकडनं आल्यावरती पाणीपुरी खाल्ले. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.